हाय दिव्या. हाय. हाऊ आर यू? आय एम फाईन. 5 मिनिट तुझ्याशी बोलायचं होतं. थँक्यू. सो नागपूर ट्रिप कशी झाली? चांगली झाली. चांगली नाही, चांगलीच झाली. तू नागपूरहून आणलेली बातमी मला समजली. इनफॅक्ट शेखरनीच मला सांगितलं. डोंट वरी, बातमी मी कुठेही लीक करणार नाही, शब्द देतो तुला. भाऊरावांची जनतेत असलेली प्रतिमा आहे तशीच राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. खरंच? तुम्हाला पण असंच वाटतं? हो, कारण तसं नसतं तर एव्हाना डॉक्टर अजय कामतला मी केव्हाच अटक केली असती. त्याला कोर्टात उभं केल्यावर तो भाऊरावांचा भूतकाळ जनतेसमोर उभा करेल आणि म्हणूनच मी त्याला अटक करायचं टाळलं. पण वर्तक साहेब, आज तुम्ही गप्प बसलात म्हणजे उद्या पूर्ण पोलीस डिपार्टमेंट गप्प बसेल असं नाही. समजा तुमच्या हातून चौकशीची सूत्र काढून त्यांनी क्राईम ब्रांचला दिली आणि त्यांनी कुठून तरी धागेदोरे मिळवून डॉक्टर अजयने अटक केली तर? तसं मी होऊ देणार नाही. ती पूर्णतः जबाबदारी माझी असेल आणि हेच तुला सांगायला मी इथे आलो. डॉक्टर अजय कामतला कसं हँडल करायचं ही पूर्णतः माझी जबाबदारी आहे. आज संध्याकाळी मी त्याला शेखरच्या घरी घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर वचन द्यायला भाग पाडतो. तसं झालं तर फार बरं होईल. काय वर्तक साहेब, प्रश्न 2 व्यक्तिमत्वांचा आहे. त्यापैकी जनतेसमोर कोणाचा चेहरा आणायचा आणि कोणाचा मुखवटा ठेवायचा हे ठरवणं फार महत्वाचं आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट. थँक्यू. डॉक्टर कामत, तुम्हाला आठवतं तुमच्या घरी मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाल होतात मला, तुमची गोष्ट ऐकून मला माझ्या खाकी वर्दीची घृणा वाटेल. आठवतं? घृणा? किळस वाटते मला, किळस स्वतःचीच. या 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 हाताने मी साल्याला जीवदान दिलं. शी. म्हणजे? अरे तो भावराव म्हणजे संपतराव आहे हे सत्य जर मला आधीच माहिती असतं तर साल्याला ऑपरेशन टेबलवरच ठार मारला असता. काय क्रूर थट्टा केली माझी नशिबानी. शी. म्हणजे भाऊरांची हत्या तुम्ही केली नाही असं म्हणायचं मला? वाचला माझ्या हातून, वाचला. डॉक्टर कामत, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, पोलिसांच्या नजरेत सध्या तुम्ही एकटेच संशयित आरोपी आहात. तो करा, अटक करा, मला टाका जेलमध्ये, खटला बरा माझ्या विरुद्ध. अख्ख्या जगाला ओढून सांगेन त्या भाऊरावचं खरं रूप काय. करा, अटक करा. म्हणजे डॉक्टर कामत, तुम्हाला जे करायचं होतं ते झालेलं आहे. फक्त तुमच्याऐवजी तुमच्याच सारख्या दुसऱ्या कोणीतरी केलंय असं तुम्हाला म्हणायचं? येस. डॉक्टर कामत, तुम्हाला अटक करायला मला 1 मिनिट लागेल. पण 1 मिनिट तरी पण मी तुम्हाला अटक करत नाहीये. का? कशासाठी अटक करत नाहीये? आज संध्याकाळी तुम्ही माझ्याबरोबर डॉक्टर शेखरच्या घरी चला. तिथे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचं जर हे म्हणणं असेल तर भाऊरावच्या पूर्व आयुष्याबद्दल मी कुठेही कधीही काही वाच्यता करणार नाही. पण फक्त तुमच्या इच्छे खातर बस. त्याच डॉक्टर कामत, या गांधीनगरचा संपूर्ण डोलारा ज्या माणसाने उभा केला त्याच्याच प्रतिमेची विटंबना झाली तर त्याला अर्थच काय राहिला? एनिवे, थँक्स. तुम्ही लोकांच्या भावनांची कदर केली. अर्थात
हा निर्णय घेताना तुम्हाला खूप मानसिक यातना झाल्या असते हे मी समजू शकतो. थँक्स. दिव्या, माझं काम झालं. नाही वर्तक साहेब, विषय अजून अपूर्णच आहे. डॉक्टर राजांनी जर भाऊरावांची हत्या केली नाही तर मग भाऊरावांचा खरा खुनी कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. यू आर राईट दिव्या. मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. वर्तक साहेब, तुम्ही जर सहकार्य करणार असाल तर मी तुमचं काम सोपं करू शकते. इनफॅक्ट भाऊरावांच्या खऱ्या खुन्यापर्यंत मी ऑलरेडी पोचली. वर्तक साहेब, त्याचं नाव मी मुद्दामूनच जाहीर करत नाहीये, कारण या खुनामागचा त्याचा हेतू मला अजून तितकासा स्पष्ट होत नाहीये आणि यासाठीच मला तुमचं सहकार्य हवंय. दिव्या, तो माणूस कोण आहे? भाऊंची हत्या त्यांनी कशी केली हे तू जोपर्यंत वर्तक साहेबांना सांगत नाही तोपर्यंत हत्येमागचा हेतू ते कसं काय शोधणार आहेत? युअर राईट शेखर. डॉक्टर अजय, ही व्यक्ती म्हणजे तुमच्या बहिणीचा आशाचा प्रियकर. प्रियकर आशाच? नाही नाही, ते शक्य नाही. ती मला कधी काही बोलली नाही, माझ्या आईवडिलांना काही सांगितलं नाही. एक मिनिट, तुला हे सगळं कसं कळलं? नागपूरच्या डॉक्टर व्यासने सांगितलं. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली. याच व्यक्तीने संपतरावांनी फेस सर्जरी करून आपला चेहरा बदललाय ही गोष्ट गुप्त ठेवायला डॉक्टर व्यासना भाग पाडलं. पण का? डॉक्टर व्यासच्या म्हणण्याप्रमाणे त्या व्यक्तीला संपतरावांचा बदला घ्यायचा होता. येस, म्हणजेच भाऊरावांची हत्या करण्यामागचा या व्यक्तीचा हेतू हाच होता असं गृहीत धरायला काहीच हरकत नाही. आय थिंक यू आर राईट. डॉक्टर व्यासने अजून काय सांगितलं? बरंच काही. सुरुवातीला काहीच डिस्क्लोज करायला तयार नव्हते, पण नंतर